नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल PKMPC स्टडीमध्ये. तर मित्रांनो, पोलीस भरतीचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. तर आपण प्रत्येक जिल्ह्याचे प्रवर्ग, त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती त्या प्रवर्गाला मित्रांनो, कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत, त्याचे आपण व्हिडिओ चॅनलला मित्रांनो कव्हर केलेले आहे, तेही तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आज आपण जे ठाणे आहे, ठाणे शहरचे जे पोलीस मित्रांनो जागा आहेत प्रवर्गानुसार ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो पहा, ठाण्यामध्ये जी आहे पोलीस शहरमध्ये, तर मित्रांनो त्यामध्ये 34 जागा ज्या आहेत त्या अनुसूचित जातीसाठी आहेत. तर मित्रांनो अनुसूचित जमातीसाठी ठाणे शहरमध्ये जागा नाही. तर विमुक्त जाती अ साठी मित्रांनो 2 जागा आहेत. तर भटक्या जमाती ब साठी मित्रांनो 12 जागा आहेत. तर भटक्या जमाती क साठी 15 जागा आहेत. भटक्या जमाती ड साठी मित्रांनो जागा नाही ठाणे शहरमध्ये. तर मित्रांनो विशेष मागास प्रवर्गासाठी 5 जागा आहेत. इतर मागास वर्गासाठी मित्रांनो 110 जागा आहेत. तर SEBC जी आहे मित्रांनो त्याच्यासाठी 67 जागा आहेत. तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत. तर EWS साठीही मित्रांनो चांगल्या जागा आहेत आणि अराखीमध्ये 354 जागा आहेत. तर मित्रांनो एकूण 666 जागा आहेत. तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही एवढ्या जागा ठाणे शहरला आहेत. आणि मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याच्या त्या त्या आपल्या प्रवर्गानुसार किती जागा आहेत त्याही तुम्ही पाहूनच मित्रांनो फॉर्म भरा. नाहीतर मित्रांनो खुल्या प्रवर्गामध्ये प्रतिस्पर्धा होत असेल तर त्याच्यामध्येही तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि येथे पाहू शकता मित्रांनो तुम्ही महत्त्वाची टिप दिलेली आहे. तर पोलीस शिपाई भरती करण्याबाबत कोणीही पैशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास संबंधित उमेदवाराने मित्रांनो त्याबाबतची माहिती अँटी करप्शन आणि तुम्हाला येथे फोन नंबर ही तिथे दूरध्वनी क्रमांक ते दिलेले आहेत मित्रांनो. तर कार्यालयाचे नाव दिलेलं आहे काही खाली पोलीस आयुक्त ठाणे शहर कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक. यामध्ये मित्रांनो कार्यालयीन वेळेमध्ये तुम्हाला येथेही चालू असतात मित्रांनो दूरध्वनी. तर याच्याही मध्ये मित्रांनो अशी तुम्ही कॉल करू शकता, फोन करू शकता मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो म्हणजे